रुको जरा सबर करो। तर नमस्कार भावांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये। तर भावांनो, या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की तुम्ही आता जो डेमोमध्ये व्हिडिओ बघितला तो व्हिडिओ कशा प्रकारे एडिट करायचा। तर हा व्हिडिओ एडिट करायचा एकदम सोपा। व्हिडिओ एडिट करण्यासाठी लाईट मोशन मटेरियल लागते, तर तो तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवरती भेटतंय। टेलिग्राम चॅनलचं नाव DS Creation YT सर्च करायचं, येऊन जाते। ठीक आहे, तर चला जरा वेळ न घालवता आपण आपल्या 4 व्हिडिओला सुरू करूया। मटेरियल डाउनलोड करून घ्या आणि काय प्रॉब्लेम आला तर मला इंस्टाग्रामवरती मेसेज करा, तुम्हाला सर्व प्रश्नांची उत्तरं इंस्टाग्रामवरती भेटून जातील। तर चला जरा वेळ न घालवता आपण या व्हिडिओला सुरू करूया। तर चला व्हिडिओ चालू करूया। स्वागतीचा भारी बायको पाहिजे नखरेवारी। तर भावांनो, हा व्हिडिओ बनवण्यासाठी तुम्हाला आपल्या पहिले 2 ॲप लागतील। हे ॲप तुम्हाला एक जे आहे ते हे वाले तुम्हाला प्ले स्टोअरवरती भेटेल, सुपर एफएन सर्च करा। आणि हे जे आहे ते तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवरती भेटेल। टेलिग्राम चॅनलचं नाव DS Creation YT किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये डायरेक्ट लिंक देईल, त्याच्यावरती क्लिक करा आणि पिन मेसेजमधून हे घेऊन टाका। ठीक आहे, तर चला व्हिडिओला सुरू करूया। तर मी पहिल्यांदा ओपन करून घेतो। त्याच्या आधी तुम्हाला काय करायचं, ह्याला जे आहे ते ओपन करून कनेक्ट करून घ्यायचं आहे। ठीक आहे, तर मी हे ॲप ओपन करतो। तुम्हाला सिम्पली आता न्यू प्रोजेक्टवरती क्लिक करायचं आहे। ठीक आहे, तर बघू शकता अशा प्रकारे सगळं स्किप करून न्यू प्रोजेक्टवरती तुम्हाला इथे क्लिक करायचं आहे। तुम्हाला आपलं मटेरियल ओपन करून घ्यायचं आहे। काय अशा प्रकारचं आपलं मटेरियल आहे, फोटो PNG आणि एक व्हिडिओ आहे। तर पहिल्यांदा तुम्हाला हा व्हिडिओ ॲड करायचा आहे। अशा प्रकारे व्हिडिओ ॲड केल्यानंतर त्या व्हिडिओवरती क्लिक करायचं आहे। अशा प्रकारे थोडं पुढे यायचं आहे आणि तुम्हाला एक्स्ट्रॅक्ट ऑडिओचा ऑप्शन दिसेल, त्याच्यावरती क्लिक करून घ्यायचं आहे। ठीक आहे, आणि ह्याच्यावर क्लिक केलं का तुम्हाला काय करायचं माहिती आहे काय, तर जिथं फोटो चेंज होत आहे बघू शकता अशा प्रकारे इथं बघू शकता हे ह्याच्यावर लक्ष द्यायचं। आता तुम्हाला लक्ष कुठे द्यायचं आहे, तर ह्याच्यावर लक्ष द्यायचं आहे। ठीक आहे, ह्या गोष्टी जिथं चेंज होत आहे तिथं तुम्हाला त्या आपल्या ह्या व्हिडिओवरती क्लिक करायचं आहे आणि जिथं चेंज होतं बरोबर तिथं तुम्हाला अशा प्रकारे स्प्लिटचं ऑप्शन आहे, स्प्लिट करून टाकायचं। ठीक आहे, बघू शकता अशा प्रकारे जिथं चेंज होत आहे म्हणजे बीट 1 बीट 2। ठीक आहे, तर जिथं बीट चेंज होते तिथं तुम्हाला काय करायचं आहे, अशा प्रकारे ह्याला जे आहे ते स्प्लिट करायचं। बघू शकता अशा प्रकारे जिथं चेंज होते बरोबर तुम्हाला तिथे ह्याला स्प्लिट करायचं आहे। ठीक आहे, तर अशा प्रकारे एकदम सोपा विषय। तर जिथं स्प्लिट होते तिथून फक्त ह्याला चेंज करून घ्या। त्याच्यानंतर तुम्हाला काय करायचं, त्या फोटोवरती क्लिक करायचं म्हणजे त्या व्हिडिओवरती। त्याच्यानंतर तुम्हाला इथं बघू शकता अशा प्रकारे रिप्लेसचं ऑप्शन आहे, सिम्पली रिप्लेसवरती क्लिक करून घ्यायचं आहे। रिप्लेसवरती क्लिक केलं की आपले फोटो आहेतच, तुम्ही इथं कोणताही फोटो घेऊ शकता। फॉर एक्झाम्पल मी हा फोटो घेऊन दाखवतो। फोटो सिम्पली घ्यायचा आहे फक्त, त्याच्यानंतर दुसऱ्या ह्याच्यावरती क्लिक करायचं आहे, रिप्लेसवरती क्लिक करून दुसरा फोटो घ्यायचा आहे। ठीक आहे, तर अशा पद्धतीने तुम्हाला लास्टपर्यंत कट करून फोटो लावून घ्यायचे। ठीक आहे, तर मी लावून घेतो, तुम्ही सुद्धा लावून घ्या। तर बघू शकता मी सर्व फोटो व्यवस्थित लावून घेतलोय। आता तुम्हाला सिम्पली काय करायचं, ह्या सर्व फोटोंच्या मधोमध तुम्हाला जे ट्रान्झॅक्शन दिसतंय म्हणजे हे वाले। ठीक आहे, तर सिम्पली तुम्हाला ह्याच्यावरती क्लिक करून घ्यायचं आहे। ह्याच्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्ही तर बघू शकता तुम्हाला VPN कनेक्ट असलं पाहिजे। मी सांगतोय आधी पुल आउटचं जे इफेक्ट आहे, हे जे ॲनिमेशन आहे, हे जे ट्रान्झॅक्शन आहे, तर हे ट्रान्झॅक्शन तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे आणि तुम्हाला सिम्पली अप्लाय टू ऑलचं बटन आहे, सिम्पली याच्यावरती क्लिक करून घ्यायचं आहे। ओकेवरती परत क्लिक करायचं आहे। तुम्हाला अशा प्रकारे अप्लाय टू ऑलवरती होऊन जाईल विषय। त्याच्यानंतर तुम्हाला सिम्पली काय करायचं आहे, तर हे जे आपलं पहिला फोटो आहे त्या पहिल्या फोटोवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। अशा प्रकारे थोडं पुढं जायचं आहे, ॲडजस्टवरती क्लिक करून तुम्हाला ते सॅच्युरेशनचं ऑप्शन आहे, सॅच्युरेशनवरती क्लिक करून पूर्ण सॅच्युरेशन कमी करून घ्यायचं आहे। ओकेवरती क्लिक करून तुम्हाला अशा प्रकारे पुढं ऑपॉसिटीचं एक ऑप्शन दिसून जाईल, सिम्पली ऑपॉसिटीवरती क्लिक करून ह्याची ऑपॉसिटी 65, 67, 68 करू शकता। ठीक आहे, तर 65 मी करतो आणि सिम्पली ओकेवरती क्लिक करायचं आहे। ओकेवरती क्लिक केल्यानंतर हा जो आपले पुढचे बघू शकता 1 2 3 4 जे आपले फोटो आहेत, ते 4 फोटोवर तुम्हाला एक इफेक्ट द्यायचा आहे म्हणजे ॲनिमेशन द्यायचं आहे। त्यासाठी तुम्हाला त्या फोटोवरती क्लिक करायचं आहे, ॲनिमेशनवरती क्लिक करायचं आणि कॉम्बोमध्ये यायचं आहे। ठीक आहे, कॉम्बोमध्ये आल्यानंतर तुम्ही तर बघू शकता 1 नंबरलाच तुम्हाला हा ॲनिमेशन दिसतोय, डायनॅमिक शेक 2। तर हे जे ॲनिमेशन आहे सिम्पली हे ॲनिमेशन तुम्हाला द्यायचं आहे। त्याच्या पुढच्या फोटोवरती सुद्धा हेच द्यायचे, त्याच्या पुढच्या फोटोवर सुद्धा हे आणि पुढच्या फोटोवर सुद्धा हेच। ठीक आहे, आता इथून पुढे तुम्हाला काय करायचं, ह्या 4 फोटोवरती हे कॉम्बोमधलं ॲनिमेशन दिल्यानंतर तुम्हाला इनमध्ये यायचं आहे। ठीक आहे, इनमध्ये आल्यानंतर हे जे ॲनिमेशन म्हणजे हे आपले छोटे फोटो परत चालू होतात, त्या फोटोवर तुम्हाला क्लिक करून तुम्हाला ॲनिमेशनवरती क्लिक करायचं आहे आणि इनमध्ये तुम्हाला साईड स्लाइड हा जो आपला ॲनिमेशन आहे हे वाला। ठीक आहे, तुम्ही तर बघू शकता हे ॲनिमेशन तुम्हाला द्यायचं आहे। ठीक आहे, सर्व फोटोवरती तेच द्यायचं आहे। इथून पुढे सर्व फोटोवर तुम्हाला तेच ॲनिमेशन दिसतो, तुम्ही तर बघू शकता। ठीक आहे, अशा प्रकारे तुम्ही सर्वला हे साईड स्लाइडचं ॲनिमेशन देऊन टाकायचं आहे। त्याच्यानंतर ओकेवरती क्लिक करायचं आहे। ओकेवरती क्लिक केल्यानंतर इथं जे काय ते तुम्हाला एकदम स्टार्टिंगला यायचं आहे। स्टार्टिंगला आल्यानंतर ओव्हरलेवरती क्लिक करून ॲडेड ओव्हरलेवरती क्लिक करायचं आहे। त्याच्यानंतर तुम्हाला आपल्या मटेरियलमध्ये अशा प्रकारचा एक PNG दिसून जाईल। हा PNG तुम्ही इथे ॲड करून ह्याला 2 बोटात धरून पूर्ण स्क्रीनवर अशा प्रकारे ओढून घ्या। त्याच्यानंतर तुम्ही ह्याला थोडं खाली घेऊ शकता अशा प्रकारे। त्याच्यानंतर ह्याची जी लेंथ आहे ती आपला जेवढा पूर्ण व्हिडिओ आहे लास्टपर्यंत जेवढा आपला व्हिडिओ आहे तेवढं ठेवायचं आहे। ठीक आहे, त्याच्यानंतर तुम्हाला काय करायचं, जिथे आपलं बघू शकता अशा प्रकारे पहिला फोटो संपवतोय, त्या पहिल्या फोटो संपवतोय तिथे यायचे, त्या PNGवरती क्लिक करायचे आणि तुम्हाला ह्या PNGला स्प्लिट करायचं आहे आणि जो पुढचा पार्ट आहे त्याला सिम्पली अशा प्रकारे खाली ओढायचं आहे।
आणि खाली तुम्हाला ह्याला खाली अशा प्रकारे इथं सेट करायचं आहे. बघू शकता अशा प्रकारे इथं, ठीक आहे. अशा प्रकारे ह्याला इथं सेट केल्यानंतर अशा प्रकारचा विषय होऊन जातो आहे एकदम असा कडक, ठीक आहे. आणि पूर्ण असा विषय आपला व्हिडिओ होऊन जातो, ठीक आहे. त्याच्यानंतर जो आपला पहिला फोटो आहे त्या पहिल्या फोटोवरती क्लिक करून अशा प्रकारे तुम्हाला थोडं पुढं जायचं आहे. इफेक्टवरती क्लिक करून तुम्हाला इथं व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक करायचं आहे. व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक केल्यानंतर तुम्ही इथं बघू शकता अशा प्रकारे तुम्हाला लव प्रोजेक्शन मध्ये तुम्हाला इथं सेक्शन दिसतात. खूप सारे सेक्शनमध्ये लवमध्ये यायचं आहे आणि त्याच्यामध्ये तुम्ही इथं बघू शकता अशा प्रकारे लव प्रोजेक्शन हा जे आपले इफेक्ट आहे, सिम्पली हा इफेक्ट तुम्हाला इथे सिलेक्ट करून ओकेवरती क्लिक करायचं आहे. तर इथं अशा प्रकारे आपला पूर्ण व्हिडिओ एडिट होऊन जातो. त्याच्यानंतर पुढे एक्सपोर्टचं बटन आहे, सिम्पली एक्सपोर्टवरती क्लिक करून आपला व्हिडिओ एक्सपोर्टिंगला सुरुवात करायची आहे. 100% व्हिडिओ एक्सपोर्ट झाला की ऑटोमॅटिक सेव्ह होतोय. तुम्ही फक्त सबस्क्राईब करून टाका आणि व्हिडिओला एक लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करून टाका आणि कमेंट करा एक छोटीशी. तर चला भेटू पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. टेक केअर, बाय द.